परवा म्हणत होते तुमचे जवळचे मित्र आहेत सहकारी, माजी सहकारी, की तुम्हाला ते ईडीची अटक होणार म्हणून तुम्ही सारखे आजारी पडता आणि आजारी पडून रुग्णालयात जाता म्हणून. नाही, आमच्या सहकारी गिरीश महाजन बालिश माणूस आहे. त्यांच्यावर मला असं वाटतं की फार काही चांगले संस्कार झाले असतील असं वाटत नाही. एखाद्याच्या आजाराविषयी टिंगलटवाळी करणं हा खालच्या स्तराचा बालिशपणा आहे, मूर्खपणा आहे. एखादा माणूस आजारी पडला तर त्याला भेटीसाठी जायचं, त्याला सहानुभूती द्यायची संस्कृती आपली आहे. मग तो विरोधी असो, सत्ताधारी असो, दुश्मन असो. अगदी माननीय सुरेशजीन माझं कधी जमलं नाही, पण अशा कालखंडामध्ये काही प्रसंग आले तर दादांकडे मी गेलो. मी ज्यावेळेस आजारी पडलो, सिरियस आजारी होतो, त्यावेळेस माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना माझ्या बंगल्यावर मला भेटायला आले. आम्ही जायचो. आर पाटील, मी मित्र होतो. बीच कँडीमध्ये आर पाटलाकडे कित्येक तास मी घालवले. माननीय शरद पवार साहेब ज्यावेळेस बीच कँडीमध्ये ॲडमिट होते त्या कालखंडामध्ये मी त्या कालखंडात पवारसाहेबांना भेटायला गेलो. आणि या ठिकाणी गिरीश महाजनांनी मला म्हणणं की हे चमकोगिरी आहे, हा खोटा हार्ट अटॅक आलेलाच नाही, हे सांगणं म्हणजे मला वाटतं की संवेदना नसलेल्या माणूस असे करू शकतो. आणि मग माझं अजूनही गिरीश महाजनांना आव्हान आहे की मी त्यावेळेस आव्हान दिलं होतं तुम्हाला की माझं जर खोटं असेल, माझा आजार जर खोटा असेल तर मला तुम्ही बुटानं मारायला या, आणि तो तर खरा निघाला तर तुम्ही चौकामध्ये उभे राहा आणि माझं आव्हान स्वीकारा. मग आता का नाही आव्हान स्वीकारत? जे सत्य आहे ते सत्य आहे. मला हार्ट अटॅकने मला कार्डिॲक ॲरेस्ट झाला, माझं हृदय बंद पडलं होतं. जीवनामध्ये वरून खाली येणारा जो काही 7-8-70-80 लाख लोकांमध्ये एखादाच परत होतो त्यातला मी माणूस आहे. म्हणजे पुण्यही आहे. पण मला वाटतं की हे फार अशा स्वरूपाचं हलकट राजकारण मी आयुष्यात कधी केलं नाही. सह्याद्रीची उंची म्हणजे